युवा क्रांती पॅनलचे अधिकृत उमेदवार रवी जयस्वाल 100% मतांनी निवडून येणार. संपूर्ण गावाचा रवी जयस्वाल यांना पाठिंबा. मागील 15 वर्षांपासून निवडून आलेले आणि गावाच्या विकासासाठी सदैव झटणारे रविभाऊ जयस्वाल पुन्हा एकदा मैदानात उतरले असून राजकारणासोबत समाजकारण हा त्यांचा दांडगा अनुभव आहे. सरपंच पदाकरिता ते कचारी सावंगा गावातून उभे असल्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. गावात पाण्याची सुविधा, नाल्यांची सुविधा, रस्ते विकास, सीसीटीव्ही कॅमेरे या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून आता पुढे कचरा घंटागाडी सुविधा, ॲम्ब्युलन्स सुविधा, महिलांकरिता स्वयंरोजगार, शिवणकाम, पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देणे, वाचनालय सुरू करणे ही कामे ते निवडून आल्यानंतर करणार असून त्यांना निवडून आणण्यासाठी संपूर्ण गाव एकत्र आले आहे. रवी जयस्वाल सोबत नानाजी माडवी, कपिल जयस्वाल, किरण निशाणे, गजानन खुरपडे, राधेश्याम जयस्वाल, मनोज गणोरकर, देवरावजी बांदकर, अमोल धोटे, प्रकाश उमप, सुधाकर गणोरकर, दिलीप गणोरकर, संदीप गणोरकर, रणजित माडवी, शरद भिंगारे, शरद सोनोने, जयंत नावाने, नितीन काळे, गौतम पाटील, सुरेंद्र थोडे, उमेश भेलकर, कांतेश्वर भेलकर, अजय एडमे, कांतेश्वर पाटील, प्रशांत उईके व सर्व मित्रपरिवार जोमाने दिवस रात्र मेहनत घेत आहेत. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी अरविंद मदने, काटोल. तोंडाने त्यांनी केलेल्या कार्याची माहिती आपण घेणार आहोत. हो, नमस्कार. मला एक सांगा, तुमचं पूर्ण नाव? माझं नाव रवी बन्सीलाल जयस्वाल. तुम्ही सदस्यापासून सरपंचापर्यंतची चळवळ यशस्वीपणे हाताळत आहात, तर हे करत असताना तुम्हाला काही अडचणी आलेल्या आहेत का गावामध्ये? अडचणी येतात, ते विषयच नाही. कारण आमच्या गावात राजकारण जास्त राहते. हां, मात्र भरपूर नेत्या लोकांचा मला साथ भेटत राहतो. अच्छा. तर तुम्ही हे जे पॅनल स्वतः लढवत आहे की तुम्हाला कुठल्या पक्षाचा वगैरे सहकार? नाही, माझं स्वतंत्र पॅनल आहे. स्वतंत्र पॅनल आहे. किती लोकांची बॉडी तुम्ही लढवत आहे यावेळेला? 12 लोक. सरपंच. या सरपंच बनल्यानंतर तुम्ही पुढे भविष्यामध्ये काय काय करायचं ठरवलं आहे या गावाकरता? माझ्या हातात दादा कंटिन्युएशनमध्ये सत्ता आहे. हो, आता तर आहे, पण पुढे आता तुम्ही येणार निवडून माझ्या आल्यानंतर याच्यात काय आता काय निवडून करणार? आल्यावर माझ्या नवीन वस्तीचे काही रोड आहे. हां मला इथे पोरासाठी इथं ग्राउंड आहे हां आणि काही पानंद रस्ते राहिलेले आहेत. पाण्याची समस्या मी राष्ट्रीय पेयजल झालेली आहे. आता नवीन 53 लाखाची नवीन पाण्याची टँकी, पाईपलाईन हे झालेलं आहे. हां पाण्याची समस्या बहुतेक मिटलेली आहे माझ्या गावात. हां आता नवीन वस्ती आमच्या इथं पुनवर असल्यामुळे इथं बहुतेक नाल्या नाही आहे, रोड नाही आहे. हां तर अर्धे रोड झालेले आहे, अर्ध्या नाल्या झालेल्या आहे, अर्धे बाकी आहे. बस एवढं नवीन वस्तीचं तर मला आता डेव्हलपमेंट करायचं आहे. मी असं ऐकलं की तुम्ही गावामध्ये CCTV वगैरे लावलेल्या आहेत, भरपूरशा सुविधा दिलेल्या आहेत. तर यानंतर तुम्ही आणखी गावाकरिता आणि जे सुशिक्षित तरुण आहे, जे शिकून राहिले पण बेरोजगार पडलेले आहे, त्यांच्याकरता तुम्ही काय करू शकता? त्यांच्याकरता कसं आहे, मी सरपंच, हो, मी वरच्या लेवलवर येईल आमदारापर्यंत, खासदारापर्यंत. आणि आमचे मोठे भाऊ आहे हमेशा वरच्या लेवलवर हे डेव्हलपमेंट करतात माझ्यासाठी, बरोबर. लावतात. तुम्ही आणि त्याच्यासाठी जे करता येईल तुम्ही वरच्या लेवलवर ते करीन. साहेब, तुमचं नाव? माझा राष्ट्रपाल दादाराव पाटील. तुम्ही सरपंच रविभाऊ सरपंच बनल्यानंतर काय करू इच्छिता याच्यासोबत राहून काय करायचं? त्यांनी तर पुष्कळशी कामं केलेली आहेत. हां परंतु आता वॉटर ड्रेनेज आहे अंडरग्राऊंड. हां म्हणजे आता जसे डेंग्यू जसे सात फैल ते मच्छरामध्ये ते अंडरग्राऊंड करणार आहे. मुलांना इथले मुलं स्पोर्टमध्ये थोडेसे हे व्हायला पाहिजे म्हणून कमीत कमी नाही काय तर मग खालच्या दर्जातून जरी गेले तर कमीत कमी पोलीस डिपार्टमेंट राहू की काही राहू याच्यामध्ये भरती होतील म्हणून त्या दृष्टीने त्यांनी जिम पण उघडलेला आहे. इथे 2 जिम आहेत. पुन्हा त्यांनी व्यायामशाळा पण काढलेली आहे. आणि ग्राउंडमध्ये त्या मुलांना पाहतात, ॲक्च्युअल TV वरती पाहतात किंवा गेम त्यांना ॲक्च्युअल कसं खेळायचं तो अनुभव घ्यायसाठी त्यांनी ग्राउंडची पण डेव्हलपमेंट केली आहे. त्या ग्राउंडमध्ये मोठा एक खांब उभा करून त्याला चौफेर लाईटिंगची अरेंजमेंट करणार आहे की जेणेकरून मुलांना शाळेतून आल्यानंतर रात्रीच्या वेळेला सुद्धा तिथे आपल्या जो काही गेममध्ये इंटरेस्ट असेल त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करता येईल त्यांना. महिलांकरता काय करायचं ठरवलं? महिलांकरता तर आहेच त्यांनी. आता महिलांकरता याच्यामध्ये या विधवा महिला आहे पुष्कळशा, तर त्यांच्याकरता त्यांनी संजय गांधी श्रावणबाळाच्या याच्यामध्ये पूर्ण पाठपुरावा करून आणि ते SDO तहसीलदाराकडे जाऊन आणि जे संजय गांधी निराधारची कमिटी असते त्यांच्याकडे जाऊन पूर्ण या गावातले जेवढे काही लोक अपंग आहे, विधवा आहेत किंवा जे म्हातारी आहे अबव 65 सगळ्यांचे महिने त्यांनी चालू करण्यामध्ये पटवाऱ्याला घेऊन आणि सगळ्यांचे फॉर्म भरून सगळ्यांनी केले. आता कुणीही आमच्या गावामध्ये असं शिल्लक राहिलेलं नाही ज्यांना अबव 65च्या वरती ज्यांना काही याचं बेनिफिट भेटत. आणखी भविष्यामध्ये काही पुन्हा योजना नवीन? भविष्यामध्ये आता एक आमचं गाव हे नागपूर जिल्ह्यामध्ये असल्यामुळे जसं
संत्रा फार्मिंग सिटीसाठी ह्याच्या नागपूरच्या ह्याच्यात ओळखल्या जाते. तर आमच्या गावामध्ये एक असं आहे की सगळ्या एरियातले संत्र खतम होऊन नाही. नागपूर जिल्हा, अमरावती जिल्हा म्हणजे नागपूरचा काही भाग सोडला तर पण आमच्या गावातले संत्र कधी शेवटीपर्यंत राहतात. तर त्या संत्र्याला इथे काहीतरी प्रोसेसिंग प्लॅनसाठी त्यांचं एक प्लॅनिंग आहे की आपण बाहेर न जाता आपल्याला चांगले भाव मिळत नाही. एखादा प्रोसेसिंग प्लॅन जर नेते लोकांना पकडून जर झालं, पहिले काटोलला झालं होतं पण ते तेवढं सक्सेस नाही झालं MIDCमध्ये. तर आता जर त्याच्यामध्ये झालं किंवा संत्र्याला कोटिंग करून वॅक्सिन हे करून जास्त दिवसपर्यंत त्याची ड्युरेबिलिटी वाढेल, टिपिंग क्वालिटी वाढेल या दृष्टीने आणि मार्केटिंग कसं करता येईल या दृष्टीने संत्र्यात जर मेन प्रोडक्शन आहे या एरियामध्ये तर ते मार्केटिंगच्या दृष्टीने सुद्धा ते पुढच्या याच्यामध्ये प्रयत्न करतात. मला एक सांगा की आता तर तुम्ही सध्या सत्तेमध्ये होतेच आणि पुन्हा सत्तेमध्ये येणार. सत्तेमध्ये आल्यानंतर भरपूरशा काही कामं तुम्ही केलेले आहेत, गावामध्ये खूप चांगली चर्चा आहे तुमची. पण यानंतर पुन्हा आणखी जे काही कार्य करणार याला तुम्ही राजकीय सहकार्य घेऊन करणार की स्वतःच्या बळावर करणार? नाही, आमच्यानं जेवढं झालं तेवढं आम्ही करू. जसं रवी जयस्वालजी आता सरपंचासाठी होते, हो, त्यांची मागच्या वेळची जी रेजिम त्यांचे जे मेंबरशिपची रेजिम पाहिली त्याच्यानंतर लोकांनी त्यांना सरपंचासाठी केली. बरोबर. आणि त्यांचं जर आता चांगलं कार्य आहे आणि त्यांना तेवढ्या दिवसाचा अनुभव आहे, कोणते कामं राहिले आणि कोणत्या लोकांच्या समस्या आहेत त्यांना त्या माहीत आहेत. हो. त्याच्यामुळे ते त्या दृष्टीने जसे प्रयत्न करू आम्ही. की रस्ते वगैरे काही रस्ते असं? पुष्कळशा पांधन रस्ते झालेले आहेत. हां, आणि नेते लोकही काही मदत करतात आम्हाला, असं नाही त्याच्यामध्ये. आणि आम्ही गावाच्या उन्नतीसाठी आम्ही असं पक्षच घेऊन चालत नाही. म्हणजे आपलं जे काही आहे गावातल्या समस्या सोडवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन काम करावं आणि आपल्या कशी गावाची उन्नती होईल या मार्गाने आम्ही प्रयत्न करीत असतो. बरोबर. रविभाऊ, तुम्हाला एक शेवटचा प्रश्न असा आहे की आता जी 5 तारखेला निवडणूक आहे, या निवडणुकीमध्ये जो काही तुम्ही प्रसार केलेला आहे, जे काही कार्य केलेलं आहे ते कार्य तुमचं अगदी व्यवस्थित आहे. तर तुम्ही या निवडणुकीच्या संदर्भात मला एक सांगा की जे निवडणुकीमध्ये व्होटिंग होणार आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचा गैरवापर होईल असं तुम्हाला वाटतं? गैरवापर होणार तर नाही, कारण का लोकांचं जन्मच बनलेलं आहे. लोकांचा जन्मच बनला आहे, आपल्याला वोटिंग कुठं करायचं आहे. गैरवापर झालाय तर त्याचा मला काही साईड इफेक्ट होणार नाही. बरोबर. काहून का माझ्या 5 वर्षातले कामं माझे धावण्याची त्या गरीब लोकांची त्यानं पाहून घेतलं आहे. आपल्यासाठी कोण जाऊ शकते. आता 4 उमेदवार, ते माझ्या विरोधात 3 उमेदवार आहेत, त्याची माझ्या संगती त्याने तुलना केली. आता जन्मत लोकांनी आता तोल दिला आम्हाला रवी जयस्वाल पाहिजे म्हणून. आणि संत्र्यासाठी मी स्टोरेजचं आमच्या फाट्यावर कुकडे म्हणून आहे, तिथं आम्ही संत्र्याचे प्रतिक्रियाचे फिक्स केलं आहे. आपण ते आता चालू होऊन जाणार. या व्यतिरिक्त 5 वर्षामध्ये काय काय कार्य करणार? आणखी काही असं काही तुम्ही प्लॅनिंग ठरवलेलं किंवा काही रूपरेषा? एक सांगू साहेब, ह्या गावामध्ये जे पाणी आहे का नाही, पाण्याचं सोडियमचं पर्सेंटेज जास्त आहे, सोडियम आणि क्लोराईडचं. अच्छा. त्याच्यामुळं आता तुम्ही एखाद्या मटक्यात किंवा याच्यात पाणी भरून ठेवलं कुंडामध्ये तर पूर्ण असा लेअर तयार होतो. तर त्याच्यामुळे पाण्यामध्ये क्षारचं प्रमाण जास्त असल्यामुळे सोडियम आणि क्लोराईड किंवा SAR म्हणतात, सोडियम ॲब्सॉर्प्शन रेशो किंवा रेसिड्युअल सोडियम इफेक्ट जो असतो त्याच्यामुळे ते माणसाच्या शरीराला पुष्कळशे हार्मफुल असतात. हां, आणि आपल्या शरीरामध्ये पुष्कळ डिपार्टमेंट के बारे में काफ़ी विकास हुआ है। बंग साहब के समय, उसके बाद में फिर अनिल देशमुख आए यहाँ पे, उसके बाद में काफ़ी अच्छे नेता हमको मिले, लेकिन सरपंच अच्छा रहने की वजह से और कुछ सोच उसकी गांव के विकास के बारे में रहने की वजह से ये गांव को नहीं हमेशा न्याय मिला है। अभी मुझे पिछले 5 साल में इनके रवि जायसवाल के कार्यकाल में आज गांव में काफ़ी काम है, करोड़ों रुपए के काम है। जैसे रास्ते का काफ़ी विकास हुआ है, नालियाँ हुआ है, लेकिन सबसे अच्छा काम ये हुआ है कि अटल भूजल योजना के अंतर्गत इस गांव को लिया गया है। यहाँ जाम प्रकल्प है इस गांव में, जाम नदी के ऊपर बहुत बड़ा बांध है और पानी यहाँ पे लटका हुआ है, लेकिन ये नीचे रहने की वजह से यहाँ पानी की हमेशा समस्या रहती थी। तो अटल बहादुर योजना के अंतर्गत लेने की वजह से सिंचन का और इसकी काफ़ी समस्या है। यहाँ पे भूजल के वजह से वाटर लेवल बढ़ चुकी है गांव में और अच्छे काम हो रहे हैं। तो मैं यही जनता से चाहूँगा कि ऐसे सरपंचों को जो गांव के विकास के लिए। दूसरी बात विशेष यानी इस सरपंच में ये बात है कि गांव में लोग यानी एक लेबर वर्ग और एक किसान वर्ग ऐसा पकड़ के गांव में लोक संख्या होती है। उसमें लेबर वर्ग जो होता है उसको अच्छी शिक्षा की ज़रूरत है, अच्छे आरोग्य की ज़रूरत है, स्वास्थ्य की ज़रूरत है, और कुछ उसको ज़रूरत यदि पड़ी उसकी जैसी स्वास्थ्य के बारे में वगैरह तो इंटीरियर रहने की वजह से मेडिकल ट्रीटमेंट के लिए थोड़ा दूर जाने पड़ता। तो ऐसे समय सरपंच हमेशा उसके लिए तैयार रहते रवि जायसवाल। तो ये एक इनके लिए एक प्लस पॉइंट है गांव में कि
लोगों के हमेशा काम में आने वाला और एक युवा तड़पदार अच्छा एक नेतृत्व मिला है गांव को। गांव में एम्बुलेंस नहीं है, घंटा गाड़ी नहीं है, कचरा गाड़ी जिसको बोलते हैं अपन, सफाई कामगार नहीं, उस बारे में आपका क्या कहना है? वो होना चाहिए। और अभी कैसा है कि ये गांव का ग्राम पंचायत छोटी रहने की वजह से और गांव का सामान्य फंड जो है वो लेबर वर्क वगैरह रहने की वजह से थोड़ा पैसे का गांव में फंडिंग का ग्राम पंचायत में प्रॉब्लम जाता है। लेकिन आने वाले समय में मुझे ऐसा लगता है कि वो भी व्यवस्था यहाँ पे हो जाएंगी। और हमने अभी प्रस्ताव दिए थे ग्राम पंचायत की तरफ से आमदार के तरफ कि गांव में एक टाँकी और पेयजल की जो योजना है उसके ऊपर एक फिल्टर प्लांट का हमारा ये बहुत जल्दी एक योजना बनने वाली है फिल्टर प्लांट की। वैसे 60 लाख रुपए अभी जल्दी से आचार संहिता खत्म होने के बाद में टाँकी भी बनने वाली है। और आने वाले समय में ये जो भी है कि घंटा गाड़ी होना चाहिए गांव में, कचरे के व्यवस्थापन होना चाहिए, नाली अच्छी होना चाहिए, तो इसके लिए भी कार्यरत है सरपंच रवि जायसवाल। और आरोग्य सुविधा में क्या कहना है आपका? आरोग्य सुविधा ऐसी है कि यहाँ पे प्राथमिक आरोग्य केंद्र है और लेबर वर्ग रहने की वजह से गांव में और किसान वर्ग थोड़ा पिछड़ा वर्ग रहने की वजह से आरोग्य के लिए इनको काटोल या तो नागपुर ऐसा जाने पड़ता है। यदि प्राथमिक के बाद में यदि कुछ ट्रीटमेंट करना है तो ये एक विशेषता रही। बतलाते समय बड़ा हर्ष हो रहा है हमको और गर्व के साथ हम कहना चाहते कि हमारी ग्राम पंचायत के तरफ से पिछले बार ठहराव लिया गया था कि यहाँ पे स्वास्थ्य केंद्र अच्छा होना चाहिए। तो आने वाले समय में इसमें से हेल्थ मिशन में से 13 करोड़ रुपए की एक इमारत का अभी जल्दी से भूमि पूजन होने वाला है आचार संहिता खत्म होने के बाद में। ये हमारे गांव के लिए और हमारे ग्राम पंचायत के लिए काफ़ी गर्व की बात है। तो रवि भाऊ जायसवाल के बारे में क्या कहना है? वो आगे अभी चुनकर आते हैं तो चुनकर आने के बाद में उन्होंने क्या क्या कहना चाहिए ऐसा आपको लगता है? मेरा रवि जायसवाल के बारे में यही कहना है कि एक तो ये युवा है, दूसरी बात लोगों के हमेशा कार्य में ये तत्पर रहेगा। जैसा लोगों की कोई ज़रूरत है, जैसा कहते कि यहाँ पे कुछ दुखद घटना होती है या तो कोई एक आधा बीमार पड़ता है और उसको यदि व्यवस्था नहीं हो रही तो ये तुरंत लोगों के लिए काम में आ जाता है और तुरंत अपने पैसे से सब करके व्यवस्था करके ये तो इसकी एक खासियत है कि किसी भी काम के लिए रवि जायसवाल हमेशा दौड़ते। और मुझे रवि जायसवाल को यही कहना है कि आने वाले समय में एक गांव का एक ऐसा नियोजन तैयार करो कि हमारे यहाँ पे सबसे बड़ी अटल बहादुर योजना के अंतर्गत गांव में पानी की समस्या का हम कैसा हल कर सकते हैं। क्योंकि जाम नदी है, नदी तो भरी अभी रहेगी लेकिन धूपकाले के समय में उस नदी में पानी नहीं रहता, सूख जाती नदी। तो वहाँ पे थोड़े छोटे छोटे बांध कैसे बांधते आएंगे अटल बहादुर की इसमें से। और तो यही मुझे कहना है कि उसमें पानी पे सबसे ज़्यादा जोर देना चाहिए क्योंकि रास्ते तो काफ़ी बन गए हैं, काफ़ी फंड आया है। हमारे ग्राम पंचायत के अंतर्गत बाजार रोटी अच्छे बनी हुई है, सौंदर्यीकरण हुआ है और धीरे धीरे अच्छा डेव्हलपमेंट हो रहा है। काका तुम्हाला काय वाटतं? नाही 20 वर्षापासून रवि जायसवाल सरपंच झाले, त्याच्या अगोदर ह्या गावाचा विकास नाही झाला होता। पण ह्या 20 वर्षात एवढा विकास केला का जिथून भेटलं तिथून फंड आणत गेले आणि गावाचा विकास केला। हे काटोल तहसीलमध्ये काटोल आणि कुंडाळी सोडली तर कचेर सावयाचा बाजार एवढा चांगला बनवला का कोणी पाहत राहते। आणि ह्या गोरगरिबाच्या कामात कोणाचं लग्न असो, कोणाचं मरण असो, कोणाचं बिमार असो, प्रत्येक कामात तो अग्रेसर असते आणि कोणाची काही नाही विकासाच्या दृष्टीने आहे। जसं चरण ठाकूरने जसा काटोलचा विकास केला तसंच आमच्या सरपंचानं जिकडून ग्रँड मिळत तिकडून पैसे आणत गेले, गावाचा विकास केला, रोड केला, नाल्या केल्या आणि अंडरग्राऊंड नाल्या आहे, अंडरग्राऊंड सर्व आहे, नळ योजना आहे, सुरळीत आहे, सर्व आहे। हेल्थ सेंटर आहे, हेल्थ सेंटरले मदत करते, सर्वांचं हे करते, कुणाचे हे नाही। शाळा आहे त्या शाळेतसुद्धा लक्ष घालते आणि लहान मुलाला हे करते, अंगणवाडीच्या सुद्धा योजना चांगल्या राबवते, सर्व आहेत। आणि असा विकास पुरुष याच्या पुढं आमच्या गावात असं राहायला पाहिजे असं आमचं हे म्हणणं आहे। येणाऱ्या 5 तारखेला तुम्ही गावातील नागरिकांना मतदानाविषयी काय सांगू इच्छिता?
आम्ही काही नाही. असे न्यूट्रिएंट अवेलेबल असून सुद्धा हे जे SAR किंवा RSC जर जास्त असली तर ते अँटीगोनिस्टिक इफेक्ट करतात त्याचा, म्हणजे त्याला उपलब्धता होऊ देत नाही शरीराला. तर याच्याकरता आम्ही वॉटर रिक्लेमेशनसाठी, ड्रिंकिंग वॉटरसाठी काय करता येईल त्या दृष्टीने आमचं महत्त्वाचं एरिया आहे. त्याचप्रमाणे या एरियातली PSC सुद्धा मोठी आहे त्या मानाने आमच्या गावाची. पुष्कळ फॅसिलिटीज पण आहेत. तरी पण आम्हाला असं वाटते, आमचे 3-4 वेळा आमच्या पंचवार्षिकला आमच्या कचेरी सभेच्या याला डॉक्टर कुर्वे यांनी होते त्यावेळेला पुष्कळशा वेळेला नागपूर जिल्ह्यातून फर्स्ट नंबर प्राईज यांनी पटकावलेला आहे. कारण की त्यांचे कार्यकिर्द आमच्या गावातल्या लोकांचं सहकार्य, रवी जयस्वालचं सहकार्य आणि बाकीच्या लोकांचे, आणि आम्ही मोठ्या लोकांना जास्त इंटरफेअर आमच्या गावामध्ये करू देत नाही नेत्यांना. कारण की आमच्या मिळूनच जर आमचे कामं होत असले तर आम्हाला जास्त हे करण्याची गरज नाही. जेव्हा त्यांच्या थ्रू पाठपुरावा चॅनल करायचं असेल तेव्हाच आम्हाला त्यांची मदत घ्यावी लागते. नाही तर आमच्या वगैरे लागला तर त्याची आता मदत फंड तर करायला पाहिजे. त्यांचं कर्तव्यच आहे ना. आम्ही सगळ्या जर पाठीमागे आम्ही त्यांना आम्ही जर मदत केली आहे हा तर त्यांना फंड द्यायचं त्यांचं काम आहे. बरोबर. ज्यांनी फंड नाही दिला तर मग त्याच्यासाठी आमच्याजवळ आहे ना काय करायचं तर. हा नाही बरोबर. आणखी काय सांगा. नाही, त्यांनी शेतकऱ्यांसाठी बी भरपूरच्या, जसा आता विमा काढला त्यांनी पुष्कळशा लोकांना अप्रोच करून, रवी जयस्वालनी अप्रोच करून सगळ्यांनी तुम्ही विम्याचं महत्त्व त्यांनी समजावून सांगितलं. गावामध्ये मिटिंगा घेतल्या आणि सगळ्या शेतकऱ्यांना आपले मेंबर लोकांना घरी पाठवून न बाबा तुम्ही कमीत कमी त्यांचा विमा काढा की जेणेकरून आपल्याला नॅचरल क्लॅमिटीजमुळे जर आपल्याला एखादा तोटा झाला आणि गव्हर्नमेंटचा एखादा GR आला तर त्याच्यामध्ये बेनिफिट मिळायला पाहिजे. या दृष्टीने त्यांचे भरपूर प्रयत्न आहेत आणि ते करून राहील. तर त्याचप्रमाणे एखाद्या वेळेला कोरोना आला होता मागे, त्यावेळेला गावागावामध्ये बंदी होती. त्यावेळेला आमच्या गावामध्ये कोरोनाचं पर्सेंटेज वाढायला नको म्हणून रवी जयस्वाल यांनी 2 रोड आहेत, एक सोनपूरकडे जातो आणि इकडे काटोल झालं. दोनही ठिकाणी 24 आवर्स करता त्या एक चौकीदार ठेवले होते, मोठा लाकूड बांधून. फक्त जे गावातले लोक आहेत त्यांनाच एंट्री द्यायची, बाहेरच्या लोकांना एंट्री द्यायची नाही. कारण की अननेसेसरी डिसेमिनेशन व्हायला नको कोरोनाचं. त्या दृष्टीने सुद्धा त्यांनी फार प्रयत्न केले. त्याच वेळेला जसं 2 वर्षाच्या अगोदर टोळझाड आली होती. टोळझाड म्हणजे आली एकदा, की एकदा झाडावर बसली की ते पूर्ण पीक नष्ट करतं, पण अशा वेळेला टोळझाड आम्हाला काटोलच्या पलीकडे याची माहिती मिळाली. त्यावेळेला आमच्या सरपंचांनी एवढी तत्परता दाखवली की गावामध्ये एक बँड म्हणजे दौंडी द्यायला लावली, सगळ्या लोकांना सज्ज राहायला लावलं आणि पुष्कळशा लोकांनी इथे धुणे वगैरे तयार करून घेतले, दुपट तयार केला आणि आवाजसुद्धा केला. त्याच्यामुळे ते आमच्या गावाची जी शेती आहे त्याच्यामध्ये जे टोळझाडीचा नुकसान होणार होतं ते आम्ही 15 किलोमीटर पुढे ढकलल्यामुळे त्याच्यातून सुद्धा प्रोटेक्शन केलं. म्हणजे पहा, आमच्या सरपंचाला एवढं तत्परता घेतो की नॅचरल क्लायमेटीसाठी सुद्धा झगडण्याची त्यांची पुष्कळशी आयडिया असते आणि लोकंसुद्धा सहकार्य करतात. आणि त्यांना जर एखाद्या वेळेला अडचण पडली तर आता साधं माझा ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटचंच काम आहे, ॲग्रिकल्चरमध्ये आम्ही आहोत आणि आम्हाला अभ्यास आहे. त्या दृष्टीने त्यांना जर काही सल्ला लागला तर ते विचारतात, आम्हाला काही सल्ला लागला तर आम्ही त्यांचा सल्ला घेतो. अशा दृष्टीने आम्ही आमचं गाव कसं उन्नतीकडे जाईल याकडे आमचं लक्ष आहे. तर हे होते रविभाऊ जयस्वाल, कचारी सामगा या गावातून सरपंच पदाकरता पुन्हा चौथ्यांदा उभे आहेत. माझी सर्व समस्त गाववासियांना विनंती आहे की यांना भरगच्च मताने यशस्वीपणे निवडून आणा आणि पुढील कार्य यांच्या हातामध्ये सोपवून यांना गावाचा सर्वांगीण विकास करण्याकरता सुवर्ण संधी.